नियमित लसीकरण कार्यक्रम 2025-26 आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील लसीकरण मोहीम अधिक वेगवान करण्याचे निर्देश दिलेत. नोव्हेंबर 2025 पर्यंत 57% लसीकरण झाले असून मार्च पर्यंत 100% उद्दिष्ट साध्य करण्यावर भर देण्यात आलाय. जिल्ह्यात दरवर्षी 4 लाखहून अधिक गर्भवती महिला, बालक आणि विद्यार्थ्यांना लसीकरणाचा लाभ दिला जातो. जन्मतः BCG, हिपॅटायटिस B आणि झिरो पोलिओ लसीकरण अनिवार्यपणे देण्याचे आवाहनही करण्यात आले. यावर्षी जिल्ह्यात 13,262 लसीकरण कार्यक्रम राबवले जात आहेत. लसीकरणात न आलेल्या कुटुंबांचा शोध घेऊन समुपदेशन करावे आणि प्रत्येक नागरिकाला लसीकरणाचे फायदे समजावेत असे निर्देश देण्यात आलेत. यू-विन डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढावा. गर्भवती महिला व मुलांचे लसीकरण अधिक सुलभ करण्यासाठी यू-विन प्लॅटफॉर्मवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. या प्रणालीद्वारे जन्मापासून 16 वर्षापर्यंत लसीकरणाचे रिअल टाइम ट्रॅकिंग, डिजिटल प्रमाणपत्र आणि SMS अलर्ट उपलब्ध होतात. प्ले स्टोअरवरील ॲप किंवा अधिकृत वेबसाईटवर नाव नोंदणी करता येते. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.